गेल्या 2 ते 3 दिवसापासून 21 जून 2026 रोजी होणाऱ्या नीट परीक्षेसंदर्भात एक पत्र सोशल मीडियावर फिरत आहे। NTA ऑफिशियल नोटीस प्रमाणेच ते पत्र त्या ठिकाणी सोशल मीडियावर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत त्याचबरोबर पालकांपर्यंत पोहोचलेला आहे। त्याच्यामध्ये काही दावे करण्यात आलेले आहेत की नीट परीक्षेचा पॅटर्न जो 21 जून रोजी होणारी परीक्षा आहे त्याचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा असेल। आतापर्यंत जेवढ्या नीटच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेच्या पॅटर्नपेक्षा क्वेश्चन पेपरच्या पॅटर्नमध्ये त्या ठिकाणी बदल होण्यात येईल। हे पत्र गोपनीय आहे अशा प्रकारचा दावा त्या पत्रामध्ये केलेला आहे। त्या पत्रामध्ये किती तथ्य आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। मुख्य विषय आहे नीट 2026 बनावट नोटीसचे खळबळजनक सत्य आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एक नोटीस आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दावे केलेले आहेत। ती नोटीस बनावट आहे खरी आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। जी काही नोटीस आहे ती अशा प्रकारे वेगवेगळ्या व्हॉट्सअप चॅनलवर किंवा सोशल मीडियाद्वारे पसरवली जाते आणि हे फेक सर्क्युलर असल्याचं PIB म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो भारत सरकारची बॉडी आहे, त्यांनी हा क्लेम जो आहे तो फेक असल्याचा सांगितलेला आहे। याच्यामध्ये काही क्लेम केलेले आहेत, मोठे मोठे दावे केलेले आहेत। ते दावे नेमके कोणते आहेत आणि पेपर नेमका कसा होणार आहे याविषयी पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत। परंतु सध्या तरी PIB हे जे काही फॅक्ट चेक केलेलं आहे या पत्राचं, अशा प्रकारची कुठलीही नोटीस NTA काढली नसल्याचं सुद्धा PIB म्हटलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकृत जे सोर्सेस आहेत त्याच्यावरच विश्वास ठेवावा असं सुद्धा PIB या ठिकाणी सांगितलेलं आहे। जे काही अधिकृत बातम्या असतील ते आपल्या कट ऑफ मंत्र ॲपमध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो। न्यूज अलर्ट अशा प्रकारचा सेक्शन दिलेला आहे। याच्यामध्ये NTA ऑफिशियल जे काही नोटीस येतील ते तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील। शासनाचे वेगवेगळे GR सुद्धा तुम्हाला फ्री बुकलेट मिळतील। ऑल कॉलेजेसच्या टॅबमध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ, त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स सुद्धा आपण या ठिकाणी दिलेला आहे। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। व्हायरल नोटीसचा दावा काय आहे, त्या नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे? सोशल मीडियावर 27 मे 2024 एक पत्र व्हायरल होत आहे। 27 मेचं एक पत्र त्या ठिकाणी व्हायरल होत आहे। 26चं दावा नीट 26चा परीक्षा पॅटर्न पूर्णपणे बदललेला आहे। दावा प्रश्नपत्रिका आता संकल्पनात्मक आकलनावर आधारित असेल। पुन्हा एक दावा केलेला आहे, जुने अभ्यास साहित्य आता निरुपयोगी ठरेल। 2-3 दावे केलेले आहेत। पहिला आहे सोशल मीडियावर 27 मे 2026 एक पत्र व्हायरल होत आहे। त्याच्यामध्ये काय काय दावे केलेले आहेत? परीक्षा पॅटर्न पूर्णपणे बदललेला आहे। दुसरा आहे संकल्पनात्मक आकलनावर पेपर आधारित असेल आणि तिसरं जुना अभ्यास म्हणजे CBSEचे जे काही बुकलेट आहेत किंवा आतापर्यंत विद्यार्थ्यांना जो काही NTA सिलेबस दिलेला आहे तो सगळा सिलेबस निरुपयोगी ठरेल असा या पत्रामध्ये दावा केलेला आहे। हे पत्र पूर्णपणे गोपनीय असल्याचा बनाव करण्यात आलेला आहे आणि NTA जसे नोटीस काढते अगदी तशाच प्रकारचे जे काही नोटीसचं स्वरूप या पत्राला त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। परंतु अधिकृत स्पष्टीकरण PIB केलेलं आहे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनी। NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्पष्टीकरण अशी कोणतीही नोटीस जारी केलेली नाही। PIB सुद्धा फॅक्ट चेक केलेला आहे। ही नोटीस 100% बनावट आहे। विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवून बळी पडू नये असे आवाहन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जो काही पॅटर्न आहे एक्झामचा तो मागच्या सगळ्या जे काही परीक्षा झालेल्या आहेत, जो काही सिलेबस NTA ठरवून दिलेला आहे नीटसाठीचा त्याच बेसवर सगळी परीक्षा होणार आहे। सिलेबस तोच असणार आहे। जो काही पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही। त्या सिलेबसमधून ते पेपर येणार आहेत। संकल्पनात्मक आकलन असेल किंवा त्याच्यामध्ये आणखी काही जे 2-3 दावे केलेले आहेत की जुनं साहित्य जे आहे ते निरुपयोगी ठरणार आहे वगैरे, असलं कुठलीही नोटीस NTA काढली नसल्याचं PIB या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यामुळे वेगवेगळ्या पेपर लीकचे जे काही आता दावे केले जातात की आमच्याकडे पेपर अवेलेबल आहे किंवा अशा प्रकारच्या बनावट नोटिसेस बनवून विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल केली जाते, याच्यावर PIB फॅक्ट चेक हे ऑफिशियल X हँडल आहे, याला सुद्धा विद्यार्थी फॉलो करू शकतात। या ठिकाणी फॅक्ट चेक जी काही अधिकृत बातमी आहे तीच तुम्हाला या ठिकाणी दिसेल। अशा प्रकारची कुठलीही बनावट नोटीस आली तर लगेच PIB फॅक्ट चेकवर विद्यार्थी त्या ठिकाणी चेक करू शकतात। PIB फॅक्ट चेकची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। चॅनलवर नवीन असाल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।
त्याचबरोबर नीट UG 2026 पेड काउन्सिलिंगला सुद्धा सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.